तुमच्या रीलमध्ये किंवा तुमच्या स्टोरीजमध्ये, तुमच्या Instagram स्क्रोलिंगमध्ये किंवा FB स्क्रोलिंगमध्ये कुठेही किंवा अगदी बातम्यांमध्येही तुम्ही एका चिमुरडीला पाहिलं असेल. म्हणजे असं झालं की तुम्ही तिच्याकडे दुर्लक्षच करू नाही शकत. ही चिमुरडी म्हणजे वैदेही मोरे. वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी आणि न्यूज चॅनल्सनी तिला व्हायरल वैदेही असं टोपणनाव दिलंय. तर ही चिमुरडी Instagramवर तिचे काही व्हिडिओ लोकांसमोर आले. तिची आई ज्या ठिकाणी काम करत होती, एका पार्लरमध्ये ती हाऊसकीपिंगचं काम करत होती. म्हणजे अ, झाडू, कटका असू दे, फरशी पुसणं असू दे, लादी पुसणं असू दे, जे काही कामं करतात त्या ज्या काकी म्हणून ज्यांना टोपणनाव अख्ख्या रील्सच्या लोकांनी दिलं आहे, त्या काकींनी तिचा व्हिडिओ केला आणि तो Facebookवर टाकला. आणि तिच्या त्या निरागस बोलण्याने किंवा कुठलाही फिल्टर न लावता सहजासहजी एखाद्या ठिकाणची मुलं बोलतील तशा पद्धतीने ती त्यात बोलत होती आणि त्याचमुळे लोकांना ती भावली. आणि अर्थात ती ज्या भागातून येते, कोकण पद्धतीची मराठी बोलते, ती मुंबईतली टिपिकल जी मराठी आपण म्हणूया तशी मराठी बोलते. त्याचमुळे कदाचित ती जास्त नेटेकरांना भावली असेल. तिचा एक व्हिडिओ प्रसारित झाला. त्यामध्ये ती मांजरांविषयी त्या काकींना विचारत राहते, कारण की तिला त्यांच्याकडनं मांजरं घ्यायची असतात आणि ती दरवेळेला त्यांना मांजरं मागत असते. मग त्या मांजरांविषयी ते काय करतात, ते शी करतात, नाही करत, ह्या सगळ्या पद्धतीमुळे किंवा या बोलण्याच्या ह्याच्यामुळे ती फेमस झाली. आणि अर्थात जेव्हा एक रील तुमचा व्हायरल होतो, तुमचा एक रील लोकं आवडीने बघतात, तेव्हा जो रील क्रिएटर असतो, कंटेंट क्रिएटर असतो, म्हणजे तिच्या काकी ह्यांना त्याचं जास्त कौतुक वाटलं. त्यामुळे त्यांचं पण स्वतःचं ब्रँडिंग होत होतं, त्या पण लोकांपर्यंत पोहोचत होत्या आणि त्यांनी वारंवार मग सलग तिचे काही रील्स तयार करून ती प्रसारमाध्यमांवर टाकली. आणि बघताना असं एक लक्षात येतंय की यामागे त्या मुलीचा कन्सर्न नसावा, कारण की ती 9 वर्षाची आहे, ती दुसरीत शिकते. तिच्या आई-वडिलांना याबाबत जास्त माहिती नसावं आणि तिचे आई-वडील कमी शिकलेले असण्याची शक्यता आहे. त्यांना त्या एका टिपिकल संस्कृतीमधनं येतात. त्यांना इंटरनेटवरचे फूटप्रिंट वगैरे ह्या गोष्टीचं ज्ञान असण्याची शक्यता खूप कमी आहे. या काकीने तिचा रील जेव्हा सगळ्यांसमोर मांडला आणि लोकांना ती आवडायला लागली, तर जे कोणी पालक असतील, जे कष्टकरी समाजातनं येतात, त्यांना त्याचं साहजिकच कौतुक वाटणं खूप सामान्य गोष्ट आपण म्हणूया, की आपल्या मुलाला, आपल्या लेकीला कोणीतरी एवढं प्रेम देतंय. कारण की तिच्या रीलखाली खूप लोकांनी तिला प्रेम दिलं. इतकंच काय, पण तिच्या चेहऱ्यावर जे काही पांढरे चट्टे होते, त्याविषयी नोटीस करून त्या काकींना सजेस्ट करण्यात आलं, की तुम्ही तिच्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही किती चांगले आहात. ती चप्पल न घालता फिरते, तरी तुम्ही तुमच्या सुंदर सोफ्यावर तिला बसू देता. असं खूप काही इंटरनेटवर काही दिवसांपासून सुरू होतं. आणि हे सगळं सुरुवातीला ज्या पद्धतीने होतं, गुडी-गुडी होतं, ते तसंच होतं. नंतर मात्र ती काही गोष्टी तिच्या काकूंना समजवत होती आणि तिच्या तोंडात एक शिवी आली. त्यानंतर त्या शिवीच्या माध्यमातनं खूप लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मीम्स तयार केले. खूप लोकांनी त्या मीम्सवरनं तिच्यावर काय संस्कार झाले असतील, ती शिव्या देणारी मुलगी आहे, ती अभ्यास करत नाहीये, ती फक्त गप्पा मारती, ह्या सगळ्या गोष्टींवरनं तिला ट्रोल करायला सुरुवात केली. हा एक प्रकारचा लूप आहे. म्हणजे इकडे तुमचं कौतुक होत असेल, तर कधी तुमच्या विरोधात गोष्टी जातील हे सांगता येणार नाही. आपण जर खूप मागची हिस्ट्री बघितली असेल, तर वेळोवेळी व्हायरल झालेली लहान मुलं यांच्याबरोबर काय आत्ता होतंय, हे आपल्याला काहीही माहीत नाहीये. तर ही वैदेही मोरे जेव्हा ही लोकांच्या रील्समध्ये यायला लागली, स्क्रोलिंगमध्ये यायला लागली, लोकांनी तिचं कौतुक केलं, तिला कौतुकाने खूप गोष्टी पाठवल्या. शाळा सुरू होणार होती म्हणून तिला अभ्यासाशी संबंधित गोष्टी पाठवल्या. ती चप्पल नव्हती घालत, हा एका रीलमध्ये समोर आलेला मुद्दा होता, तर खूप लोकांनी तिला चपला पाठवल्या. हे सगळं सुरू असताना तिच्यावर जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने संस्कार, तिची भाषा, तिचा जो बोलण्याची पद्धत आहे, ह्या सगळ्यांवरनं तिला ट्रोल करण्यात यायला लागलं. तिला लोकं ट्रोल करायला लागली आणि अर्थात लोकांनी बघितलं नाही, की ती लहान मुलगी आहे, ती 9 वर्षाची आहे आणि
तिला कदाचित माहिती पण नाहीये इंटरनेट कसं चालतं, अल्गोरिदम कसं वर्क होतं वगैरे. ती ह्या मायाजाळापासून कदाचित लांबच असेल, कारण की तिच्या घरातनं हे व्हिडिओ इंटरनेटवर आले नाहीयेत. तर हे तिच्या जवळच्या कुठल्या काकीने, जिथे तिची आई काम करते तिथल्या एका स्त्रीने तिचे हे इंटरनेटवर टाकलेले व्हिडिओ आहेत, जे आपण बघतोय. तर मुद्दा असा आहे की त्या काकीने टाकलं तेव्हा ती फेमस झाली. खूप आपल्याकडचे खूप न्यूज चॅनल, जे मेनस्ट्रीम न्यूज चॅनल आहेत, यांनी त्यांचे पॉडकास्ट घेतले. त्यांचं नातं कसं होतं, मग ती कसं काय बोलायला लागली, मग ती कोणती शिवी देत होती, का देत होती वगैरे, असं खूप डिटेलमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला भेटेल. त्यानंतर तिची आई, त्या काकीने, जी काकी म्हणते तिने एक व्हिडिओ टाकला पुन्हा तिच्या आईचा, ज्याच्यामध्ये तिची आई म्हणते आहे की माझ्या लेकीच्या एखाद्या शब्दावरनं किंवा तिच्या एकंदर बोलण्यावरनं तुम्ही तिला जज करू नका, तुम्ही तिच्या संस्कारांवर येऊ नका. मला माहिती आहे माझ्या मुलीला कसे संस्कार द्यायचेत आणि आम्ही चांगले संस्कार देत आहोत, असं ती त्या व्हिडिओमध्ये येऊन बोलतीये. आणि शेवटी ती पुन्हा बोलते की पण बाकीच्या ज्या लोकांनी प्रेम दिलं आहे त्यांच्यासाठी खरंच खूप धन्यवाद. आणि शेवटी ती म्हणते की जय भीम. आणि त्या व्हिडिओखाली जर तुम्ही पाहिलं तर त्या मुलीची, म्हणजे वैदेही मोरेची जात काढली गेली आहे. तिला काही लोकांनी कमेंट केली आहे की हिचं नाव फातिमा का नाहीये, कारण की हे शेवटी मुस्लिम लोकांना समर्थन देतात, त्यामुळे हिचं नाव फातिमा असायला हवं होतं. तिची जात काढली आहे, तिचे संस्कार काढले. त्याच व्हिडिओखाली खूप लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने तिच्या एकंदर घराला ट्रोल केलंय. तिच्या आईवडिलांविषयी त्यांनी भाष्य केलं आहे, जे की त्या मुलीला माहिती असण्याची शक्यता नाही. ती जी काकी आहे, जी व्हिडिओ करून टाकते, तिला पण याबद्दल किती माहिती आपल्याला माहिती नाही, कारण की ती काकी पंजाबची आहे. या संस्कृतीबद्दल तिला किती जाणीव आहे माहिती नाही. पण तरी मुद्दा आहे की आपण ह्या सगळ्या माध्यमातनं त्या मुलीला ट्रोल करत आहोत, की आपल्या मनातल्या ज्या काही वाईट भावना आहेत, जो काही द्वेष आहे, तो नेटवर्कमध्ये एका Instagram अकाउंट किंवा Facebookच्या अकाउंट मागे लपवून आपल्या भावना व्यक्त करतो आहोत. हे एकदा आपण बघायला पाहिजे. आज वैदेही आहे, उद्या तामिनी असेल, अजून कुठलीही मुलगी असेल, छोटी मुलगी असेल, कोणीही असू शकतं. आणि ती मुलगी जेव्हा मोठी होईल तेव्हा तिच्या मनावर ह्याचा काय परिणाम असू शकतो, तिला तिची जात कळते, त्याच्याबद्दल काय जाणीव होते, ह्या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होऊ शकतो याचा विचार आपण करायला हवा जेव्हा आपण एखाद्या लहान मुलाला ट्रोल करत असतो. कारण की ते ज्या बॅकग्राऊंडमध्ये वाढतं, त्या आजूबाजूची परिस्थिती असतं, ते तिथूनच शिकत असतं. त्यामुळे ती चप्पल घालत नाही पण तुम्ही तिला सोफ्यावर बसू देता, ती स्लम एरियामध्ये राहती, त्यामुळे तिचे संस्कार असे आहेत. अशा खूप साऱ्या टिप्पण्या केल्या आहेत लोकांनी. तर आपण अशा पद्धतीने व्यक्त होताना आपण अगदी स्वतःकडे बघायला हवं, असं आम्हाला वाटतं. कारण की आपण एका संस्कृतीचा भाग आहोत. तर आपण Facebookवर आणि Instagramवर ट्रोलिंग करण्याआधी किंवा कमेंट करण्याआधी आपण कोणासाठी काय लेबल लावतोय याचा नक्कीच विचार करायला हवा. असंच वेगवेगळ्या पद्धतीचे डिटेल व्हिडिओ समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.